आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन आहे। मात्र यंदाचं वर्ष राष्ट्रवादी पक्षासाठी वेगळं आहे, कारण पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 वर्धापन दिन हे साजरे होणार आहेत। पुण्यातील पक्षाच्या कार्यालयामध्ये शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। त्यानंतर अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा सुद्धा होणार आहे। या मेळाव्याची नगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अजित पवार गट मुंबईतील षडमुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे। त्या परिसरामध्ये ठिकठिकाणी अजित पवार यांचे बॅनर्स झळकत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज होणार आहे। मात्र आता याच पक्षाचे 2 भाग झाल्यामुळे आता 2 विविध ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। एकीकडे शरद पवार गट पुण्यामध्ये आणि नगरमध्ये साजरा करणार, तर दुसरीकडे अजित पवार गट मुंबईतील षडमुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करेल। मुंबईत आपण पाहतोय अनेक ठिकाणी अजित पवार यांचे बॅनर सुद्धा झळकल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। तिथे सुद्धा जय्यत तयारी झालेली आहे। त्यामुळे पक्ष एक आणि वर्धापन दिन 2 अशी काहीशी स्थिती आज राज्यामध्ये पाहायला मिळेल। दरम्यान अहमदनगरमध्ये शरद पवार गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी सुद्धा करण्यात येते आणि याच ठिकाणचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा 25वा वर्धापन अहमदनगर येथे साजरा होत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे। आज सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे। राज्यातील सर्व नवनिर्वाचित जे खासदार आहेत ते सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील आमदार असतील, खासदार असतील, सर्वच या ठिकाणी उभा येणार आहेत आणि त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये जे यश मिळाले आहे त्यानंतर शरद पवार आता सर्वांना संबोधित करणार आहे आणि पुढील विधानसभेची जी रणनीती आहे ती रणनीती या ठिकाणी आखली जाणार आहे। त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह असणार आहे। जवळपास 20 ते 25 हजार लोक बसतील असं या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि आगामी विधानसभेसाठी शरद पवार आता काय मंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहमदनगर।